ओम 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 सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महतः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आता विषय असे आपण पाहतो आहोत की हा विषय चालू झाला आहे तो इथे अर्जुनाच्या प्रश्नावरून 21 पासून त्याची तशी लिंक लागणार नाही म्हणून थोडी रिव्हिजन करू. अर्जुन काय विचारतो आहे, कोणता प्रश्न विचारतोय? आता गुणांची सगळी माहिती सांगितली, गुण कसे बांधतात हे सांगितलं आणि मग गुण आलेले असताना मृत्यू आला तर काय होतं हे विचारलं. आता हा प्रश्न आहे अर्जुनाचा की कैर्लिंगैस्त्रीन् गुणानेतान् अतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चेतां स्त्रीन् गुणानतिवर्तते. अर्जुन म्हणतो हे जे 3 गुण आहेत यांच्या पलीकडे गेलेला असं पण भगवंता तुम्ही सांगितलं ना. गुणांमध्ये बुडूनच जाणारा तो सर्वसामान्य मानव आहे. पण आपण ज्ञानी माणसाचं एकदा असं वर्णन केलं की गुणांपलीकडे गेलेला. मग तो गुणांच्या पलीकडे जातो कसा? गुण जर आपल्याला बांधतात, आले की ते बांधून टाकतात, मग तो गुणांच्या पलीकडे जातो कसा? भगवंत म्हणतात अरे वेडे, हा सगळा शब्दांचा खेळ आहे. बांधतात म्हणजे काय करतात? गुण बांधतच नाहीत. काय असतं, ज्ञान माणसाला होईपर्यंत माणसाचे विचारच त्या गुणाशी तादात्म्य पावलं की गुणाला बांधून घेतात, मोहाशी तादात्म्य पावलं मोहाला बांधून घेतात.
वासनेशी तादात्म्य पावलं, वासनेला बांधून घेतात. काय सांगावं? हा सगळा शब्दांचा खेळ आहे. असं असतं का? तेव्हा भगवंत सांगतायत की मग आता नीट ऐक. तो गुणांच्या पलीकडे जातो म्हणजे काय करतो? हे गुण आपल्यामध्ये आलेले असताना कुठलीही गोष्ट आपल्याला केव्हा बांधते? तिथे आपण मख्खपणे बसलो जाऊन तर. आणि ती जर वस्तू आपल्याला आकर्षित वाटत असेल तर आपण त्याच्या जवळ जाऊन बसतो. आणि जवळ जाऊन बसल्यामुळे ते आपल्याला बांधतं. ते आपल्याला बांधतं. हा सृष्टीचा नियम आहे. आसक्ती झाली की ते बांधतं आपल्याला, आकर्षित होतं आणि चिकटतं. मग आता हे जर ज्ञान झालं माणसाला, तर ज्याप्रमाणे साक्षीभावाने राहायला शिकवलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या आतमध्ये गुण आले आणि आपल्याला बांधू पाहतायत. तर बांधायला आपण त्यांना इन्व्हाइट तर केलं पाहिजे. पाहुण्याची चौकशीच नाही केली तर काय? पाहुण्याची आपण चौकशीच केली नाही तर काय उपयोग? त्याच्यामुळे तो पाहुणा निघून जातो. आणि म्हणून अशा रीतीने तो काय करतो? तो असं करतो की ते गुण आत आलेले असताना तो समचित्त राहतो. म्हणजे ते गुण ज्यावेळी आपल्यावर हल्ला करू पाहतात त्यावेळी शांत राहायचं, काहीच होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूक्ष्म व्हायचं. आपण सूक्ष्म. आपण याचा अर्थ काय माहिती का? सूक्ष्म होणं म्हणजे काय? तर अलिप्त राहायचं, त्याचा विचार सुद्धा करायचा नाही. भगवंताचं नाव घ्यायचं, भगवंताचं रूप डोळ्यासमोर आणायचं आणि शरीरापासून हलकं होण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं साधनेने जमणार आहे. शरीर हे जड आहे आणि जडातून विचार केला की टेन्शन येतात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे काय अहम चिकटतो. शरीराच्या पातळीवर विचार केला की अहम चिकटतो. म्हणजे या दोन गोष्टी आहेत. आणि म्हणून सगळ्यापासून अलिप्त राहायचं, त्याचा विचारही नाही करायचा. अलिप्त राहायचं म्हणजे घ्यायची बंदूक आणि अलिप्त राहायला सुरुवात करायची. आपण आपल्या जवळ नाही आलं पाहिजे काही असं नाही. अलिप्त म्हणजे खूप सायलेन्स. सायलेन्स, त्याचा विचारच नाही करायचा आहे. आपण जे जसं येत आहे तसं ते जाणार आहे. अशा रीतीने ज्ञानी असतो ना तो. अनेक गोष्टींचं त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे आता भगवंतांनी सांगितलेल्या. त्यामुळे तो स्थिरचित्त पण आहे. स्थितप्रज्ञ आहे तो. म्हणून तो गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे गुणांकडे लक्ष न देणं आणि ते गुण आपल्यातून निघून जाणं, त्यांचं
वर्चस्व, त्यांचा प्रभाव आपल्यावर न राहणं. अशा रीतीने तो समचित्त राहतो. आणि उदासीन राहतो, त्यांच्याशी तटस्थासारखा राहतो. त्यामुळे कोणतेही गुण कार्य करत असले त्याच्यावर, कोणतेही गुण त्याच्यावर कार्य करत असले तरी सुद्धा तो त्याच्यापासून अलिप्त राहतो, विचलित होत नाही, कशानेही तो डिस्टर्ब होत नाही. समदुःख सुख समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीरः तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. कसा आहे? सुखदुःख स्वस्थ. सुखदुःखात स्वस्थ आहे म्हणजे समान आहेत त्याला. सुखदुःख काही नाही त्याला, त्याचं प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे, येते जाते. एकाला नाव सुख, एकाला नाव दुःख, ते एकामागोमाग येणारच आहे. समलोष्टाश्म कांचन. अश्म मातीचं ढेकूळ, कांचन सोनं. मातीचं ढेकूळ आणि सोनं हे त्याला दोन्ही समानच आहे. समान आहे म्हणजे काय? ह्याचा अर्थ असा अजिबात नाही आहे बरं का, की मग काय अर्थ आहे या जीवनात, असं नाही आहे अर्थ. म्हणजे त्यांनी जर त्याच्या जीवनात संसार करत असेल तर सोनं आणायचं, तो सोन्यासारखेच पैसे देणार त्याला तो मातीचं ढेकूळ म्हणणार नाही. परंतु कोणी जर त्याला लालचा दाखवली की तू असं केलंस तर मी तुला सोनं देईन, त्याला काही वाटत नाही. त्याला ते सोनं तिथे माती समान आहे, कारण त्याला जीवनाचाच अर्थ कळून गेलाय आणि तो मोहात पडणारच नाही. तू असं केलंस तर मी तुला सोनं देईन, या मोहात तो कधीच पडणार नाही, कारण मोहच नाही आहे त्याला. तुल्य प्रिया प्रियो धीरः. दोन्हीही म्हणजे प्रिय अप्रिय हे दोन्ही सारखं मानणारा. धीरः तुल्य निंदात्मसंस्तुती. म्हणजे काय? धीरः दृढनिश्चयी आहे तो, ठरलेलं आहे पक्क, सगळ्याला समान किंमत आहे, कशालाही किंमत नाही आहे. सोन्याची किंमत ही मानवाने ठरवली आहे, पण नो डाऊट किंमत आहे, पण ती व्यवहारासाठी आहे. माझ्यावर जर ती हुकमत गाजवत असेल तर नाही आहे त्याला किंमत. सोनं हे सोन्याच्या ठिकाणी, जिथे त्याची किंमत आहे आणि ते आणताना त्याला जेवढी किंमत लागेल तेवढी देऊ सुद्धा, तो प्रश्न नाही आहे. परंतु सोनं काय आणि माती काय, त्याच्या साधनेच्या दृष्टीने त्याला समान आहेत. कोणी जर कानात गोष्ट सांगितली आत्ता की अरे असं कर ना,
कोणाला सांगू नकोस, तुला 5 तोळे सोनं देतो. पण खरोखरी सामान्य माणसाच्या तोंडाला पाणी सुटेल. ज्याचा अभ्यास आहे, जो ज्ञानी आहे, काहीही गरज नाही आहे त्या सोन्याची. त्याच्या व्यतिरिक्त हे जीवन सुखाचं आहे, चांगलं आहे, काहीही गरज नाही. करायचं असेल तर त्याच्यावर उपकार करावेत, पण सोनं न घेता. आणि ज्ञानी मनुष्य हा असाच असतो, त्याला कशाचाच मोह नसतो. हा गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कसा कसा असतो हे इथे सांगितलंय की त्याला समदुःख समान, सुखदुःख समान आहेत, त्याला सोनं आणि मातीचं ढेकूळ समान आहे, त्याला प्रिय अप्रिय सगळं समान आहे, आणि तो अतिशय दृढनिश्चयी आहे. निंदा आणि आत्मस्तुती या दोन्हीच्या बाबतीत तो अतिशय दृढनिश्चयी आहे. म्हणजे निंदेनी लगेच चीड येते त्याला, किंवा आत्मस्तुती जर कोणी केली तर त्याला बरं वाटतं, असं नाही आहे. तो समचित्त आहे. आणि कसं असतं बघा तुम्ही, आता आपल्याला समजेल की ज्ञानी आणि अज्ञानी माणूस म्हणजे ध्यानाच्या दृष्टीने प्रॅक्टिस करणारा म्हणजे कसा, तर काय प्रॅक्टिस म्हणजे काय वेगळी नाही. आपण त्याच दिवशी पाहिलं की संसार करत असताना त्याच्या प्रत्येक गोष्टीला हे आध्यात्मिक लेसन्स लावायचे आणि आपण आपल्या मनामध्ये त्याची प्रॅक्टिस करत राहायची की हे त्याच्यासाठी आलेलं आहे आपल्यासमोर, आणि ते त्याला लावत राहायचं. आपल्याला अतिशय समाधान मिळतं. काय असतं बघा, एक सूर्य असतो. आता त्या सूर्याचं जे ऊन आहे ते तापलेलं आहे. ते ऊन कुणाला फारसं लागत नाही, म्हणजे त्यांना ते सहन होतं. कुणाला फार लागतं. ऊन एकच आहे, पण तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. त्याप्रमाणे सुखदुःख 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 तोच पॅटर्न आहे प्रत्येकाच्या जीवनात. परंतु जे बेसिकला आहे, म्हणजे जे बॅकग्राऊंडला जे म्युझिक वाजतं आहे, कोणत्या गुणांचं प्राबल्य आहे, किती अभ्यास आहे, रोज किती अभ्यास करतो आहोत, किती भगवंताचं स्मरण करतो आहोत, आणि साधनेची प्रॅक्टिस किती करतो आहोत, प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण किती ते वापरतो आहोत, हे सगळं पाहिलं जातं. बाकी सर्वांच्या जीवनात सुखदुःख ही कशी आहेत? सर्वांच्या जीवनात सुखदुःख समान आहेत. सुखदुःखांची मालिका जी आहे ती प्रत्येकाच्या जीवनात आहे. ज्याच्या त्याच्या वाट्याला जसं जशा वासना आहेत, जशी जशी कर्म आहेत, जसं जसं इतर सगळ्या विचारांचं बॅकग्राऊंड आहे, आणि जसं जसं त्याचा अभ्यास आहे, ज्ञान आहे, ज्ञान किती मिळवलं आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल किती केलेलं आहे, या सगळ्यावर अवलंबून असतं. आणि अशा रीतीने हा मनुष्य गुणांच्या पलीकडे जातो समचित्त होऊन.
आता काय आहे, फक्त ते गुणांच्या पलीकडे जाणारा मनुष्य हा कसा कसा असतो हे फक्त सांगितले. त्यामुळे आता सगळ्या श्लोकांमध्ये तेवढ्या तेवढ्या पुरता हे आहे. मानापमानयोस्तुल्यः तुल्यो मित्रापरीक्षये तुल्यो मित्रारिपक्षये सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. मान मान आणि अपमान, मानापमान तुल्य दोन्ही समान असतात त्याला. मित्रशत्रू तुल्य मित्र अरी, दोन्ही पक्ष त्याला काय आहेत, समानच आहेत. कोणी मित्र नाही, कोणी शत्रू नाही. आणि सर्वारंभ परित्यागी, हे तर हा श्लोक एकदा आलेला आहे गीतेमध्ये वेगळ्या रेफरन्सला. सर्वारंभ परित्यागी म्हणजे जी कर्म आहेत ती न ठरवता होत राहतात त्याच्या जीवनात. कारण काय, ते कर्म करायलाच तर जन्माला आलो आहे आपण. परंतु त्याला काहीही आता म्हणजे मी एक करता आहे आणि अरे मला हे करायचं राहून गेलं आहे असं त्याला काहीही राहत नाही. आणि खरोखरीच कोणी कसंही आपल्याशी वागत असेल आणि आपल्या जीवनात अशी परिस्थिती आली की आता मला करण्यासारखं काहीच नाही, तर असं समजावं की आपली सगळी कर्म संपली आहेत बस. आणि भगवंताचं स्मरण करावं आणि जे कर्म समोर येईल ते भगवंताचा प्रसाद म्हणून ग्रहण करावं. आणि शेवटी काय असतं माहिती आहे, आपण या देहाला चिकटल्यामुळे आपल्याला ना सगळ्या गोष्टींची भीती वाटते. ते सैनिक जे असतात बॉर्डरवरती त्यांना भीती वाटते का सांगा? अरे ते त्या मार्गाला जातातच कसे? कधीही शेवटचा विचार त्यांनी केलेला नसतो. आणि ह्याच्यात पुरुषार्थ आहे, ह्याच्यात सामर्थ्य आहे. कुठल्याही गोष्टी संसारातल्या या फार सोडवण्यात अर्थ नसतो. ते जसे येईल, जशी परिस्थिती येईल तसं ते करत राहायचं. कारण आपण आपल्या दृष्टीने स्वतःला सेफ ठेवण्याचे प्रयत्न करायचे, प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे प्रयत्न करायचे. पण त्या जागी जर फारच गोष्टी आड येत असतील तर असं समजायचं की आपला जो मार्ग आहे त्यासाठी का काय ईश्वर मदत करतो आहे. आणि आपण सगळ्याला घाबरतो, एकाकीपणाला घाबरतो. पण जर ठरवून टाकलं, देह असो अथवा नसो, कसलीही आपल्याला आता पर्वा नाही आहे, असं जर ठरवून टाकलं, त्याचं कारण आपण सगळं शिकलो आहे ना. लगेच काही असं होत नाही. म्हणजे असं काही अभद्र बोलत नाही आहे मी, जे आहे ते सांगते आहे की अतिशय आपण चैतन्ययुक्त असल्यामुळे अतिशय आपण सामर्थ्यवान आहोत. का घाबरायचं? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना का घाबरायचं आहे? त्याचं कारण आपण देहाला चिकटलेलो आहोत. म्हणजे मी आणि माझं नाही, मी कोणी नाहीच आहे आता. जे जे कर्म समोर येईल ते ते मी करायला तयार आहे.
आणि मग बाकीचं काहीही होऊ दे, विषय संपला. सारखं सतत घाबरत 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 जगण्यापेक्षा शूरपणाने तोंड दिलेलं बरं. आणि याला उदात्त विचार पाहिजेत, अतिशय उदात्त विचार आणि ज्ञान पाहिजे. आणि म्हणूनच या पुस्तकाच्या समारोपात भगवंत सांगतायत महत्त्वाचे विषय, की तो कसा असतो. झालेल्या गोष्टींशी तो उदासीन राहतो. उदासीन का राहतो? माहीत झाले त्याला हे चक्र आहेच. अरे प्रत्येकाच्या जीवनात आहे. मग जर प्रत्येकाच्या जीवनात आहे तर माझ्याही ज्या गोष्टी कधी संपणारच नाही आहेत त्याच्यावर एवढा विचार काय करायचा आहे आपण. आणि सतत मागे पुढे होण्यापेक्षा ज्ञानीपणाने राहावं. कशाचाही आपल्यावर परिणाम झाला नाही पाहिजे. ज्यावेळी तो परिणाम होतो त्यावेळी गोष्टी जास्त मागे लागतात. आणि आपण जीवनामध्ये जे जे पाहिलेलं नाही आहे, एक काळ असा येतो ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. कशानेही हादरून जायचं नाही. असं समजायचं की भगवंत आपल्या पुढे एक एक आणून टाकतायत, की आपली तयारी करतायत ते, की झाली आहे का तयारी, समचित्तता आली आहे का, का गुणांचा प्रादुर्भाव होतोय, गुण त्रास देत आहेत का. गुण त्रास देत असतील तर पुन्हा आपण देहाच्या पातळीवर काम करतोय. आपण सूक्ष्म पातळीवर काम केलं की आपल्याला त्रास होत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही गोष्टींना आपण एंटरटेन करायचं नाही. ते जेव्हा घडायचं असेल तसं घडू दे. जीवनात फार चांगलं फार वाईट असं काही नसतं. कधी सौम्य दिवस येतात, कधी टोकाचे दिवस येतात. काही नाही म्हणजे त्यात हे सगळ्यांचं सारखंच आहे. फार सिरियस असंही काही नाही आहे. पण सतत त्याच गोष्टींमध्ये घाबरून राहण्यापेक्षा एकदा ठरवून टाकायचं. हे महत्त्वाचं सांगितलं आहे भगवंतांनी, की एक तर तो गुणांच्या पलीकडे जाणारा मनुष्य काय करतो, तर गुण ज्यावेळी आपल्यावर प्रभाव टाकतात ना त्यावेळी अत्यंत म्हणजे ती भगवंतांनी पाहिलेली परीक्षाच असते, की कधी कधी तर गुण फार त्रास देतात आपल्याला. एखादी गोष्ट आली, आपण काळजी करत राहतो, विचार करत राहतो, लांबलचक विचार करत राहतो, नको इतके विचार करत राहतो. काही अर्थच नाही. म्हणजे त्याला ते काही प्रॅक्टिकली होत नाही ना. प्रॅक्टिकली ते होत नाही तरी आपण विचार करत राहतो आणि त्या गुणांचा प्रभाव आपल्यावर पडतो. कुठेतरी चिडचिड होते. म्हणजे आपल्या आधी जो सत्वगुण असतो, आपण पायरी खाली उतरतो, तमोगुण येऊ लागतो हळूहळू. इतकं का आयुष्य स्वस्त आहे? अजिबात गुणांचा जो प्रभाव होऊ देत नाही. ते गुण आले असता तो समचित्त राहतो. कुठलेही प्रॉब्लेम्स आले असता तो त्याच्याकडे साक्षीभावाने पाहतो. प्रॉब्लेम सुटायचा असेल तर तो सॉल्व्ह होईल आणि सुटायचा नसेल तर तो सॉल्व्ह नाही होणार. इतकं सरळ सरळ आहे. आपण कुठे बाहेर जायचं आहे, बस येणार आहे का, खूप चिडचिड होते आपली, अजून बस नाही आली,
अजून बस नाही आली. बस येणं तुमच्या आमच्या कोणाच्याही हातात नसतं. पण कधीतरी कुठेतरी बाहेर जाताना 5 मिनिटात बस. म्हणजे अरे काहीच जर हातात नाही आहे तर कधी आपल्या मनाप्रमाणे होतं आणि कधी आपल्या मनाविरुद्ध होतं. त्याचं कारण आपल्याला मन आहे. मनाच्या पातळीवर सुद्धा आपण रमतो आहोत अजून. ते सुद्धा जडत्वच आहे. ज्यावेळी आपण कुठल्याच गोष्टीत रमणार नाही, कशालाच आपल्यामध्ये इन्व्हाइट होऊ देणार नाही आहे, त्यावेळी आपण गुणांच्या पलीकडे गेलेलो असू आणि काहीही घडेल. म्हणजे अतिशय मनाविरुद्ध, म्हणजे अगदी पीळ पाडून आपल्या मनाविरुद्ध घडेल. पाहत राहायचं. दुसरं काही करू शकणार असेल, सोल्युशन काढू शकणार असेल, मानवाला सोल्युशन काढायचा अधिकार आहेच. मानव आहे तो, त्याला बुद्धी आहे, ती चालवणार तो. परंतु जर काही सोल्युशन निघत नसेल तर मात्र, आणि जीवनात हार आणि जीत काहीच नसते. तुम्ही काय मिळवलं, काय नाही मिळवलं, आपण तर खूप शिकलो आहे की हे जीवन आत्ता चालू आहे. जीवन चालू असताना अमकं झालं आणि मृत्यू आला तर काय होतं. आपण ही प्रोसेस सगळी आत्ता या अध्यायात अनुभवली आहे. घाबरण्यासारखं काहीच नाही. सगळं पुढे कंटिन्यू जर होणार आहे तर आपण त्या वाटेलाच जायचं नाही का, म्हणून स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. त्याच्यामुळे मागच्या श्लोकात सांगितलं की त्याच्याबद्दल उदासीन राहावं. याच्यात सांगितलं की मान अपमान, मित्र अरी म्हणजे शत्रू, हे दोन्ही समान आहेत त्याला. सर्वारंभ परित्यागी, सर्व कर्मांचा आरंभ करण्याचा जो त्याग करून टाकतो. म्हणजे आरंभ म्हणजे काय. तुम्ही म्हणाल हे काय, मग कर्म नाही करायची का. आता काय आहे माहिती का, आपल्याकडे आधी विचार येतात की हो हे कर्म करायचं आहे, आणि आपण ते कर्म ठरवून करतो आणि मग त्याच्यावर विचार करत बसतो कसं झालं, काय झालं वगैरे. परंतु हा जो ज्ञानी आहे तो कशातही वेळ घालवत नाही. आज काय करायचं, कोणती कर्म करायची, जे कर्म त्याच्या समोर येतं ते तो करून मोकळा होतो. म्हणजे डेव्हलपमेंटही, विचारांची डेव्हलपमेंट आहे सूक्ष्म पातळीवर, की कशी प्रोसेस आहे. मनामध्ये विचारी येतात, मनामध्ये विचार आला की त्याच्यावर मग काम केलं जातं आपल्याकडून. बुद्धी सांगते हे करा, विवेक करते बुद्धी, योग्य अयोग्य काय आहे ते दाखवते, आणि मग मन आपल्याला सांगतं की असं असं करा. मग आपण ते कर्म करतो. आता हे इतकं जे आहे ते होतं पण आपल्याला कळत नाही, फास्ट होतं. परंतु हा जो ज्ञानी आहे ना, त्याच्या मनामध्ये विचारच नसतात. केवळ आणि केवळ चैतन्याचं स्मरण असतं. त्याच्यामुळे विचारशून्य मन, इथे कर्माबद्दल विचार येणं शक्य नाही, पण ठरलेली कर्म त्याच्या देहाने ॲट्रॅक्ट केलेली आहेत. प्रत्येकाच्याच देहाने कर्म ॲट्रॅक्ट केलेली आहेत. कोणाला तरी कधीतरी वाटतं काय एका जागी बसून अभ्यास करते, नाही, ती तशी कर्म ॲट्रॅक्ट झाली आहेत. ते म्हटलं की ॲटोमॅटिक होतं.
आणि दुसरं म्हटलं की प्रयत्न करावे लागतात. ह्याला काय म्हणतात? पूर्ववासना. जी कर्म विदाऊट एनी थॉट येतात, होऊन जातात आपल्या हातून, ती कर्म ही जन्मजात असतात आणि बाकीची आपण क्रिएट केलेली असतात. त्याच्यामुळे आणि ज्ञानी मनुष्याला मनच नाही आहे, म्हणजे त्याचं मन अतिशय शुद्ध आहे, भगवंताशिवाय त्याच्या मनात काही नाही आहे, तर त्याला ही नुसती कर्म त्याच्या हातून होतात. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रत्येकाला कर्म आहेतच, म्हणून देह आहे. कर्म संपली की देह संपला. त्याच्यामुळे त्याला कर्म आहेतच, पण ती न विचार करता होऊन जातात. न ठरवता बघा तुम्ही, कधी कधी आपण करून टाकतो, असं आहे. अशा रीतीने तर हे आपलं कशाबद्दल चाललं होतं? सर्वारंभ परित्यागी. आता मी हे करणार आहे, आता मी ते करणार आहे, आता मी अमक्याची सुरुवात करणार आहे. त्याला काहीही करावं लागत नाही. सर्वारंभ परित्यागी याचा अर्थ काय? कशाचाही त्याला आरंभच करायचा नसतो. आरंभ म्हणजे काय? काहीतरी ठरवून करणं, बाकी काही नाही. ठरवावं लागतं का त्याला? ॲटोमॅटिक त्याच्या हातून होतं. त्याला काहीही, आपल्याला जो अहम असतो की मी आता काहीतरी नवीन करणार, अशी पण त्याला गरज नसते. जे आहे ते इनफ आहे. भगवंत प्राप्त झाल्यामुळे तो पूर्ण आत्मानंदातच असतो सतत. हे सर्वारंभ परित्यागी अत्यंत महत्त्वाचं. ही जर अवस्था आली तर विचारू नका, सुरुवातच करावी लागत नाही. काही ॲटोमॅटिक होत जातं. जे पाहिजे ते होत जातं. बाकीचं साधनाही ॲटोमॅटिक होत जाते. मामचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. अशा रीतीने अव्यभिचारेण म्हणजे अढळपणानी, व्यभिचार न करता. व्यभिचार म्हणजे श्रद्धा ढळणं आणि दृढ श्रद्धा असणं, म्हणजे अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते. अशी दृढपूर्वक माझी भक्ती करतो, उपासना करतो. सगुणान् समतीत्यैतान्, तो गुणांच्या पलीकडे जातो. ब्रह्मभूयाय कल्पते आणि ब्रह्मपद मिळवतो. हा जो महात्मा आहे, हा जो महात्मा झाला ना, तो आता पूर्ण त्याला चैतन्य प्राप्त झालं, तो महात्मा झाला. मग हा जो महात्मा आहे हा ब्रह्मच बनतो जणू काही. तो कसा बनतो? ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. म्हणजे तो ब्रह्म म्हणजे मीच बनतो. मग तो कसा असतो? अमर, अव्यय, सगळे त्याला आत्मतत्वाचे चैतन्याचे गुण असतात, ते प्राप्त होतात.
कारण तो ब्रह्माशी एकरूप होऊन जातो. शाश्वत नित्य धर्मस्वरूप तो प्राप्त करतो आणि ब्रह्मरूप होऊन जातो. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. अशा रीतीने श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातला हा गीतारूपी उपनिषद ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातला गुणत्रय विभाग योग नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला. गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. अशा रीतीने इथे आज 14वा अध्याय समाप्त झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.